हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील शिपाई व लिपिकसाठी सराव पेपर 40वा पाहणार आहोत. याच्या अगोदरचे 39 व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आणि या व्हिडिओमध्ये ना एकूण 30 प्रश्न पाहणार आहोत आपण. आणि हे वेगवेगळ्या परीक्षांना ॲक्च्युअलमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. या 30 प्रश्नांपैकी 25 प्रश्न हे जीकेचे असणार आहेत, 3 प्रश्न मराठी व्याकरणाचे आहेत आणि 2 प्रश्न गणिताचे असणार आहेत. आणि परीक्षेला ज्या पद्धतीचे प्रश्न येतात ना तसेच प्रश्न आपण पाहत आहोत. यातले काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये ॲक्च्युअल येऊ सुद्धा शकतात. तर अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. आपली रोजची सिरीज सुरू आहे आणि अगोदरचे सगळे व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना ते ओपन केल्यानंतर न्यायालय भरतीची प्लेलिस्ट ओपन करा. त्यामध्ये तुम्हाला अगोदरचे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि परीक्षेचा जो काही दर्जा आहे त्यानुसारच मी ही सिरीज घेत आहे. कुठेही टाइमपास करत नाही. बऱ्याच जणांना असं वाटेल की सर लाईव्ह लेक्चर का घेत नाहीत, तर त्याचं कारण सांगतो. हे 30 प्रश्न ऑफलाईनमध्ये जर बनवले तर 20-1 मिनिटामध्ये होतात. तसं तर 15-16 मिनिटात पण होतात. पण हे जर मी लाईव्ह लेक्चर बनवायला घेतलं तर 1 तास जातो. म्हणजे मला सांगा, समजा ऑफलाईनमध्ये 20 मिनिटं लागले आणि लाईव्ह लेक्चरला जर 1 तास लागला तर 40 मिनिटं तुमचे वाचतात. कुठेही टाइमपास होत नाही. त्यासाठी मी ऑफलाईनमध्ये व्हिडिओ बनवत आहे. आणि तुम्हालाही सांगतो, जे कोणी 2-2 तासाचे लेक्चर घेत आहेत ना त्याच्यामध्ये पहा एकूण किती प्रश्न होत आहेत, तुमचा टाइमपास किती होतो. तुम्ही जो काही कोर्स घेतला असेल त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि ऑफलाईन व्हिडिओ पहा, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. शेवटच्या दिवसामध्ये वेळ वाचणं खूप महत्त्वाचं असतं. चला आपण आता प्रश्न घ्यायला सुरुवात करूयात. त्याच्या अगोदर जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. इथं स्क्रीनवर तुम्हाला 30च टेस्ट दिसत असतील. हे सुरुवातीला 30च टेस्ट दिल्या होत्या, परंतु आत्ता 150 पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये मी अपलोड केलेले आहेत. आणि टॉपिक वाईज टेस्ट आहेत, फुल टेस्ट आहेत. फुल टेस्ट तर 72 आहेत आणि बाकीच्या टॉपिक वाईज टेस्ट आहेत. सगळे विषय जो काही आपला सिलेबस आहे ना, इतिहास, भूगोल, राज्यघटना या सगळ्यानुसार मी त्याच्यामध्ये टॉपिक वाईज टेस्ट दिल्यात आणि त्यातले जशाच तसे प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेला येतील याची मला तरी खात्री आहे. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. इतक्या कमी फीमध्ये खूप छान आणि व्यवस्थित अशी टेस्ट मी दिलेली आहे. शेवटच्या दिवसात सराव खूप महत्त्वाचा असतो. चला आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे, पहा. एकच सेकंद, मी पेन घेतो. तर पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही डॅश डॅश आहे. आता भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका काय माहीत आहे का? तर राज्यघटनेचा आत्मा आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही राज्यघटनेचा काय आहे? आत्मा आहे. हे लक्षात ठेवा. आता भारतीय राज्यघटनेची जी उद्देशपत्रिका आहे तिलाच प्रस्तावना असं म्हटलं जातं, हे पण माहिती असू द्या. म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना आणि उद्देशपत्रिका हे दोन्ही एकच आहे. आणि भारताच्या राज्यघटनेची प्रस्तावना आणि उद्देशपत्रिका कोणी लिहिलेली आहे माहिती आहे का? तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ही प्रस्तावना किंवा उद्देशपत्रिका लिहिलेली आहे. आणि प्रस्तावना किंवा उद्देशपत्रिका हा राज्यघटनेचा भाग नाही, परंतु आपल्या राज्यघटनेचा संपूर्ण सार या प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे. आणि आम्ही भारतीय लोक अशी या उद्देशपत्रिकेची किंवा प्रस्तावनेची सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात स्थित आहे? तर सुंदरबन हा जो त्रिभुज प्रदेश आहे ना, हा गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदीमुळे तयार झालेला आहे. आणि जगातील सर्वात मोठा असा त्रिभुज प्रदेश आहे. आपला जो बेंगॉल टायगर आहे की नाही, बंगाली वाघ, तो या सुंदरबनमध्येच आहे. किंवा आपला जो राष्ट्रीय प्राणी आहे वाघ, बेंगॉली वाघ, तो पट्टेरी वाघ, तो या सुंदरबन मधलाच आहे. आणि हे सुंदरबन त्रिभुज प्रदेश कुठं आहे? तर पश्चिम बंगालमध्ये आहे. आता मुळामध्ये त्रिभुज प्रदेश म्हणजे काय माहिती आहे का? ज्या पूर्ववाहिनी नद्या आहेत ना त्या समुद्राला जिथे म्हणजे बंगालच्या उपसागराला जिथे मिळतात, म्हणजे त्यांना नदीचं मुख असं म्हणतात. तर त्या मुखाच्या ठिकाणी किंवा बंगालच्या उपसागराला जिथे मिळतात तिथे त्रिभुज प्रदेश तयार होतो. आणि कशामुळे तयार होतो? तर पूर्ववाहिनी नद्या यांची लांबी जास्त आहे. त्या प्रचंड गाळ आपल्यासोबत वाहून आणतात आणि मग बंगालच्या उपसागराला मिळायच्या आधी त्या गाळाचं संचयन त्यांच्या मुखाशी करतात आणि त्यामधूनच त्रिभुज प्रदेश निर्माण होतात. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. तिसरा प्रश्न आपण पाहूयात. पुढीलपैकी कोणता रोग वंशागत आहे? वंशागत म्हणजे काय? तर आई वडिलांकडून आपल्या मुलाला होणारा आजार कोणता याच्यामध्ये? तर याच्यामध्ये जो आजार आहे ना तो आहे, पहा, उच्च रक्तदाब, हाय BP म्हणतो आपण त्याला, तो आणि मधुमेह. हे दोन्ही आजार
अनुवंशिक आहेत, आई वडिलांकडून मुलांना जातो, तर डी हे त्याचं उत्तर आहे, ए व बी दोन्ही. मधुमेह हा स्वादुपिंडाशी संबंधित असलेला आजार आहे आणि हे दोन्ही पण असंसर्गजन्य आजार आहेत बरं का. आणि म्हणजे स्वादुपिंडामध्ये जे इन्सुलिन बाहेर टाकलं जातं त्यामुळं रक्तातील साखरेचं नियंत्रण होतं आणि मग ते इन्सुलिन जर व्यवस्थित बाहेर पडत नसेल तर म्हणजे स्वादुपिंडामध्ये जर बिघाड झाली की मधुमेह किंवा डायबिटीज हा आजार होतो. जगामध्ये सर्वात जास्त मधुमेह रुग्ण हे आपल्या भारतामध्ये आहेत. भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसेच जास्त उत्पादन झाले आहे? तर याच्यामध्ये अन्नधान्यासाठी बरं का, तर याचं उत्तर हरित क्रांती आहे पहा. आता हरित क्रांतीमुळे काय झालेलं आहे, तर गहू आणि तांदूळ हे जे दोन प्रमुख अन्नधान्य पिकं आहेत ना, त्यांचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आणि भारताचे हरित क्रांतीचे जनक कोण आहेत, तर मला वाटते स्वामीनाथन आहेत. आणि त्यांचं निधन पण झालंय आता. पण भारताची जी हरित क्रांती आहे त्यामुळे गहू आणि तांदूळ यांचं उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आणि श्वेत क्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे. धवल क्रांती पण म्हणतो आपण त्याला. वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक आहेत. नीलक्रांती आणि पीतक्रांती. नीलक्रांती मला वाटते मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे, तर ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि जी पीतक्रांती आहे ना, ती तेलबियाच्या उत्पादनाशी संबंधित आहे. तर पीतक्रांती तेलबिया, श्वेतक्रांती दुधाचं उत्पादन वाढण्यासाठी, त्याला धवल क्रांती म्हणतात. हरित क्रांती गहू आणि तांदूळ अन्नधान्य पिकाचं वाढ झाली आणि नीलक्रांती मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. तर ह्या सगळ्या क्रांत्या लक्षात ठेवा. सगळ्यांची माहिती मी तुम्हाला व्यवस्थित दिलेली आहे. खालीलपैकी कोणत्या दिव्याची कार्यक्षमता जास्त आहे? दिवा म्हणजे आपला बल्ब ज्याला आपण म्हणतो तो. तर या दिलेल्या पर्यायामध्ये ना सोडियम व्हेपर जो लॅम्प आहे, कोणता? सोडियम व्हेपर लॅम्प याची कार्यक्षमता ही सर्वाधिक आहे या दिलेल्या सगळ्या दिव्यांपैकी. सोडियम व्हेपर लॅम्प. चला त्याच्या पुढे 6वा प्रश्न आहे आता. हिराकूड योजना निर्मिती ही डॅश डॅश पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. तर आपल्याकडे ज्या काही पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हिराकूड प्रकल्पाची किंवा हिराकूड योजनेची माहिती दिलेली होती. तर हिराकूड योजना निर्मिती ही पहिल्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. आता हा जो हिराकूड प्रकल्प आहे ना, हा कोणत्या नदीवर आहे आणि कोणत्या राज्यात आहे हे मला आवर्जून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक या व्हिडिओला आले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे पहा. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? आता डेक्कन सभा हिची जी स्थापना आहे ना, ती कोणी केलेली आहे माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेली आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी डेक्कन सभेची स्थापना केलेली आहे. आता सॉरी एक मिनिट, माझी या ठिकाणी मिस्टेक झाली पहा. एकच मिनिट द्या. डेक्कन सभेची स्थापना लोकमान्य टिळकांनी केली बरं का. मी आधीच म्हणलं माझी मिस्टेक झाली. बोलण्याच्या ओघात कधी कधी असं होतं, पण मी लगेच करेक्शन करतो बरं का. माझ्या लगेच लक्षात आलं की डेक्कन सभेची स्थापना ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केलेली आहे. केशरी आणि मराठा ही वृत्तपत्र सुद्धा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेली आहे. तर गोपाळ गणेश आगरकर नाही. तर डेक्कन सभेची स्थापना कोणी केलेली आहे? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केलेली आहे. मी करेक्शन करतो आणि सॉरी बोलतो, पण मी लगेच करेक्शन करत असतो. बोलण्याच्या ओघामध्ये कधी कधी चुकून जातं ते. स्त्री पुरुष तुलना या पुस्तकात स्त्रियांवरील अत्याचाराला यांनी वाचा फोडली. तर स्त्री पुरुष तुलना या पुस्तकातील स्त्रियावरील अत्याचाराला म्हणजे स्त्री पुरुष तुलना हे कुणाचं आहे माहिती आहे का? तर ताराबाई शिंदे यांचं आहे. कुणाचं आहे? ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे लिहिलेलं आहे. तर ए हे त्याचं उत्तर आहे, ताराबाई शिंदे. खूप परेशान हा प्रश्न विचारला जातो. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? आता याच्यामध्ये गोदावरी खोऱ्याचा भाग नसलेली जी नदी आहे ना, ती आहे पहा भातसा. म्हणजे तेरणा ही नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग आहे. प्रवरा गोदावरी नदी खोऱ्याचा भाग आहे. मांजरा सुद्धा गोदावरी नदी खोऱ्याचा भाग आहे. परंतु ही जी भातसा आहे ना, हा गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही. ही कोकणातील नदी आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे. तर डी हे त्याचं उत्तर येतं पहा. डी हे त्याचं उत्तर आहे. भातसा ही नदी गोदावरी नद्याचा भाग नाही. आता आपली जी गोदावरी नदी आहे ना, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 49% क्षेत्रफळ हे गोदावरी नदीच्या खोऱ्यानं व्यापलेलं आहे. त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो. मग संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक आणि नगर जिल्हा, संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भ
हे सगळे कशामध्ये येतात, तर गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये येतात, हे माहिती असू द्या. तर महाराष्ट्राचा एकूण 49% भूभाग हा गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये येतो. आणि नदीचं खोरं म्हणजे काय, तर नदीचा मुख्य प्रवाह, त्या मुख्य प्रवाहाला येऊन मिळणाऱ्या उपनद्या, त्या उपनद्यांच्या उपनद्यांचे येऊन मिळणारे छोटे छोटे ओढे, नाले, प्रवाह, या सर्वांची मिळून काय तयार होत असते, नदी प्रणाली तयार होत असते. आता धनविधेयक डॅश डॅश प्रस्तुत केले जाते. तर धनविधेयक आहे ना, सर्वप्रथम फक्त लोकसभेमध्ये सादर करता येतं आणि राज्यामध्ये फक्त विधानसभेमध्ये, हे लक्षात ठेवा. आणि केंद्रामध्ये राज्यसभा आणि राज्यामध्ये विधान परिषद धनविधेयकाला जास्तीत जास्त 14 दिवस आपल्याकडे थांबवून ठेवू शकते. परंतु धनविधेयक सर्वप्रथम कुठं सादर केलं जातं, तर संसदेमध्ये फक्त लोकसभेत आणि राज्याच्या विधिमंडळात फक्त विधानसभेमध्ये धनविधेयक सादर केलं जातं. अजून 20 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये ना मी 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट 350 दिलेले आहेत. इथं 200 प्लस दिले, पण आता त्या 350 प्लस झालेल्या आहेत. खूप भरपूर प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. यातले बरेचसे प्रश्न जशास तसे परीक्षेला सुद्धा तुम्हाला येतील. झालेले पेपर दिलेले आहेत. पिऊन टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा पिऊनचे झालेले पेपर दिलेले आहेत. हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीजमध्ये हायकोर्टने घेतलेले क्लर्कचे पेपर याच्यात दिलेले आहेत. आणि मी काढलेले टॉपिक वाईज टेस्ट 350 आहेत आणि 10 फुल टेस्ट आहेत. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. त्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. आता त्याच्या पुढे 18 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे पहा, कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण होते. आता याच्यामध्ये ना रेणूंचं जे विसरण होतं ते कोणत्या अवस्थेमध्ये होतं माहीत आहे का, तर स्थायू, द्रव आणि वायू तिन्ही अवस्थेमध्ये होत असतं. डी हे त्याचं उत्तर आहे, स्थायू, द्रव आणि वायू. आता 12 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, कांदे, बटाटा यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात. तर कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी ना त्यांच्यावर गॅमा किरणांचा मारा केला जातो. कोणत्या किरणांचा मारा केला जातो, गॅमा किरणांचा मारा केला जातो. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर चुकीचं वाटत असेल तर तसं कमेंटमध्ये सांगत जा बरं का. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते दुरुस्त केलं जातं. होऊ शकतं मानवी स्वभावानुसार एखादी चूक झाली तर, तसं तर मी काळजी घेतो. कायमधारा पद्धती, रयतवारी इत्यादी सारख्या जमीन सारा वसुली पद्धती डॅश डॅश यांनी सुरू केल्या. तर कायमधारा पद्धती असेल, रयतवारी पद्धती असेल, यासारख्या जमीनदारी पद्धती. आता दिलेल्या पर्यायामध्ये याचं उत्तर कोणतं आहे माहिती आहे का, लॉर्ड कॉर्नवालिस हे त्याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे, लॉर्ड कॉर्नवालिस. मुळामध्ये लॉर्ड कॉर्नवालिस यांनी फक्त कायमधारा पद्धत सुरू केलेली आहे. रयतवारी पद्धत कॉर्नवालिसने सुरू केलेली नाही. जरी प्रश्नामध्ये रयतवारीचा उल्लेख असला तरी मी तुम्हाला क्लिअर सांगतो की लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कायमधारा पद्धतच सुरू केली, जी की बंगाल प्रांतामध्ये होती, ओरिसा, बिहार या भागामध्ये होती. आणि याच्यामध्ये जमीनदार हा मध्यस्थ असायचा. कर वसूल करण्याची जबाबदारी जमीनदाराची असायची, म्हणून या कायमधारा पद्धतीला जमीनदारी पद्धत सुद्धा म्हणतात. तर कॉर्नवालिस यांनी ही कायमधारा पद्धत किंवा जमीनदारी पद्धत बंगाल प्रांतामध्ये सुरू केलेली होती. आयुष्मान भारत योजना कुठून सुरू करण्यात आली आहे, तर आयुष्मान भारत योजना ही जी आहे ना, रांची या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. आता रांची कोणत्या राज्याची राजधानी आहे, तर झारखंड या राज्याची राजधानी आहे. भोपाळ कोणत्या राज्याची राजधानी आहे, तर मध्य प्रदेशची आहे. दिल्ली ही दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे आणि भारताची सुद्धा राजधानी आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपूर या ठिकाणी भारताचं 0 माईल आहे आणि भारताचं मध्यवर्ती शहर हे नागपूरच आहे. महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार डॅश डॅश यांनी स्थापन केले. तर महाराष्ट्रामधील जे सातारा येथील जे प्रतिसरकार आहे ना, ते कोणी स्थापन केलं, तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सुरू केलेलं. यालाच पत्तरी सरकार असं सुद्धा म्हटलं जातं. आणि 1942 मध्ये जी चलेजाव चळवळ सुरू झाली ना, किंवा भारत छोडो आंदोलन, त्या कालावधीमध्ये हे प्रतिसरकार स्थापन झालं होतं. आणि भारतात वेगवेगळ्या ठिकाणी जे काही प्रतिसरकार स्थापन झालेली होती, मग ते बलिया असेल वगैरे, तर त्या सर्व प्रतिसरकारांपैकी सर्वात जास्त काळ चाललेलं प्रतिसरकार हे आपल्या साताऱ्याचं होतं. चलेजाव चळवळीच्या काळात हे प्रतिसरकार स्थापन झालं होतं. आणि प्रतिसरकार म्हणजे काय, तर तिथं म्हणजे ब्रिटिशांचं अस्तित्वच राहिलं नव्हतं. पूर्णपणे सत्ता ही स्थानिक नेत्यांच्या हातामध्ये गेली होती आणि तेच संपूर्ण कारभार
त्या प्रदेशापुरता पाहत होते. कर डोळ्यात करण्यापासून न्यायदान करणे, प्रशासन सगळं. नियोजन विभागाचे प्रशासकीय प्रमुख कोण? आता नियोजन विभाग जो असतो त्याचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? प्रशासकीय प्रमुख हा तर नियोजन सचिव असतात. आता एक लक्षात ठेवा, नियोजन विभागाचे राज्यामध्ये अध्यक्ष मुख्यमंत्री असतात आणि केंद्रामध्ये पंतप्रधान असतात, परंतु त्याचे प्रशासकीय प्रमुख हे नियोजन आयोगाचे कोण असतात? सचिव असतात. पण आता समजले? चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 17 नंबरचा. डॅश डॅश ही जगातली पहिली धरणविरोधी चळवळ होती. म्हणजे जगामध्ये एखाद्या धरणाच्या विरोधात झालेली पहिली चळवळ कोणती होती? तर मुळशी सत्याग्रह. कोणती होती? मुळशी सत्याग्रह. आता मुळशी धरण आहे पहा, कुठं आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली हा मुळशी सत्याग्रह झाला. ते सुद्धा विचारतात की मुळशी सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? तर सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यामध्ये आहे बरं का मुळशी. तुम्ही जर तामिनी मार्गे कोकणात जात असाल तर ते मुळशीवरूनच जावं लागतं. ज्या मुळशी तालुका पण आहे पुणे जिल्ह्यात, त्याचं मुख्यालय पोडला आहे. जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिन जो आहे ना, तो कधी साजरा केला जातो? तर 12 जूनला साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो? 12 जून या तारखेला तो साजरा केला जातो. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख हा राज्यपाल असतो. घटक राज्याचे नामधारी प्रमुख पण राज्यपाल असतात, कार्यकारी प्रमुख पण राज्यपाल असतात, हे लक्षात ठेवा. आणि घटक राज्याचा नामधारी प्रमुख राज्यपाल असतो आणि घटक राज्याचा वास्तव प्रमुख हा मुख्यमंत्री असतो. केंद्रामध्ये नामधारी प्रमुख राष्ट्रपती आणि वास्तव प्रमुख पंतप्रधान असतात. ॲपल कंपनीचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? तर ॲपल कंपनी जी आहे ना, आयफोन म्हणतो पहा आपण, आयफोन असला की फार भारी वाटतं ना. ॲक्च्युली त्यातही फोनच येतात, अँड्रॉइड फोनचे सगळे कामं त्याच्यात होतात, पण तरी पण एक ब्रँड ॲपलचा फोन आहे. भले तो हप्त्यावर घेतात पण ॲपलचा फोन दाखवतात. तर ॲपल कंपनीचे संस्थापक कोण आहेत? तर स्टीव्ह जॉब्स हे आहेत. अमेरिकेमध्ये त्याची स्थापना झाली. मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक याची स्थापना केलेली आहे. फेसबुक सर्वांना माहिती आहे. हे बिन्नी बन्सल कशाशी संबंधित आहे? कोणाला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा. पण स्टीव्ह जॉब्स यांनी आयफोन म्हणजे ॲपलची स्थापना केली. मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकची स्थापना केली. अजूनही आपल्याला 10 प्रश्न पाहायचे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला लिपिक आणि शिपाई दोन्हीचा सिलेबस एकत्र असलेलं एकच ई-बुक पाहिजे असेल, झालेले लिपिक आणि शिपाईचे दोन्हीचे झालेले पेपर पाहिजे असतील आणि संपूर्ण सिलेबस आणि सरावासाठी भरपूर प्रश्न पाहिजे असतील तर न्यायालय भरती ई-बुक आहे. याची किंमत फक्त 200 प्लस GST आहे. लिपिक आणि शिपाई दोन्हीचा अभ्यासक्रम छानपैकी यामधनं कव्हर होतो. सरावासाठी भरपूर पेपर दिलेले आहेत आणि न्यायालय आणि आपले लिपिक आणि शिपाई दोन्हीचे झालेले पेपर सुद्धा यामध्ये दिलेले आहेत आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. चला त्याच्या पुढे आता 21 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा, 21 नंबरचा प्रश्न आता आहे, भारतीय भात संशोधन संस्था डॅश डॅश येथे आहे. आता भारतीय भात संशोधन संस्था कुठे आहे माहिती आहे का? भारतीय भात संशोधन संस्था, ज्याला आपण राष्ट्रीय भात संशोधन संस्था असं सुद्धा म्हणतो, या ठिकाणी ना पर्याय चुकलेले आहेत पहा. भारतीय भात संशोधन संस्था किंवा राष्ट्रीय भात संशोधन संस्था ही कटक या ठिकाणी आहे. कुठं आहे? कटक. आणि कटक कुठे माहिती आहे का? ओरिसा या राज्यामध्ये आहे. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याची राज्य भात संशोधन संस्था ही कुठे माहिती आहे का? कर्जतला आहे. कर्जत कुठे आहे? रायगड जिल्ह्यामध्ये. दोन्ही मधला फरक समजून घ्या. भारतीय भात संशोधन संस्था किंवा राष्ट्रीय भात संशोधन संस्था कटक ओरिसामध्ये आहे आणि महाराष्ट्राची भात संशोधन संस्था किंवा महाराष्ट्राची राज्य भात संशोधन संस्था कर्जतला आहे, जे की रायगड जिल्ह्यामध्ये आहे. दोन्ही मधला फरक समजून घ्या. इथं पर्याय चुकलेत पण मी तुम्हाला व्यवस्थित समजून दिलेला आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, भारत सरकारने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात, आपला प्रश्न काय होता की भारत सरकारने जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात डॅश डॅश धोरण अवलंबले आहे. तर भारत सरकारने जम्मू काश्मीरमधील दहशतवादाच्या विरोधामध्ये ना 0 टॉलरन्स, म्हणजे छोटी जरी घटना दिसून आली की लगेच त्यांना न्यूट्रलाइज करायचं. 0 टॉलरन्स, त्यांना टॉलरन्स म्हणजे मानवता वगैरे दाखवायचीच नाही. दहशतवाद्याला अतिशय क्रूरपणे संपवायचं असं ते धोरण आहे. त्याला म्हणून तर दहशतवाद संपुष्टात आलाय ना. थोडाफार कुठेतरी एखादी घटना होते पण त्या आधी जर तुम्ही पाहिलं तर फार वाईट परिस्थिती होती. आता खूप चांगली परिस्थिती आहे.
पुढे 23 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात प्रामुख्याने डॅश डॅश ऊर्जेचा वापर केला जातो. तर महाराष्ट्रामध्ये ना सर्वात जास्त प्रमाणामध्ये औष्णिक ऊर्जेचा वापर केला जातो आणि महाराष्ट्रातच नाही तर आपल्या भारतामध्ये सुद्धा सर्वात जास्त प्रमाणामध्ये ही औष्णिक ऊर्जाच वापरली जाते. औष्णिक ऊर्जा म्हणजे काय? तर पाणी तापवण्यासाठी कोळशाचा किंवा नैसर्गिक वायूचा वापर केला जातो. त्या पाण्याची वाफ झाल्यानंतर ती वाफेच्या साहाय्यानं टर्बाईन फिरवल्या जातं आणि मग विजेची निर्मिती होते. त्यालाच आपण औष्णिक विद्युत असं म्हणतो. भारतीय पर्यावरणाला हानिकारक आहे बरं औष्णिक विद्युत. खास करून दगडी कोळशाचा फार मोठा वापर होतो. ते दगडी कोळशाची राख आणि त्यामधून निघणारे जे प्रदूषक आहेत त्यामुळे फार मोठी हानी होते पर्यावरणाची. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपण त्याला BCCI म्हणतो. त्याचं मुख्यालय हे मुंबई या शहरामध्ये आहे. आपलं जे वानखेडे स्टेडियम आहे ना, त्या वानखेडे स्टेडियममध्येच BCCIचं मुख्यालय आहे. त्याच्या पुढे पृथ्वीने पुस्तक लिहिले होते या वाक्याचा टाळ ओळखा. मराठीचा प्रश्न आहे आता. पृथ्वीने पुस्तक लिहिले होते. आता या वाक्याचा जो टाळ आहे ना हा पूर्ण भूतकाळ आहे. म्हणजे कसं पूर्ण भूतकाळ आहे ते सांगतो की ज्या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद असतं. आता इथे लिहिले होते हे संयुक्त क्रियापद आहे. त्या संयुक्त क्रियापदामधील शेवटचा अक्षर ला, ली, ले, लो, ल्या. लाली, ले, लो, ल्या यापैकी एखादा असेल. त्यानंतर लगेच होता, होती, होते, होत्या यापैकी एखादं साहाय्यकारी क्रियापद असेल तर ते पूर्ण भूतकाळाचं वाक्य असतं. आणि वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून एखादी क्रिया भूतकाळात केव्हा तरी फार पूर्वी पूर्ण झाली असा बोध होत असेल तर त्याला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. तर हे त्याचं उत्तर आहे पूर्ण भूतकाळ. चला त्याच्या पुढे आता 26 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण. कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते ते ओळखा. आता याच्यामध्ये आपल्याला कर्तरी प्रयोग कोणता आहे ते ओळखायचं आणि सोपं आहे. पण याच्यामध्ये कर्तरी प्रयोग कोणता आहे माहिती आहे का? तर सोपं आहे. ए नंबरचं त्याचं उत्तर आहे. तर या ठिकाणी ए नंबरचं उत्तर कोणतं? अमर कविता म्हणतो. आता का हे कर्तरी प्रयोग आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. तर याचं कारण आहे खूप साधं आणि सोपं. कर्तरी प्रयोग केव्हा असतो? जर दिलेल्या वाक्यातील कर्त्याचे लिंग आणि वचन यानुसार क्रियापदाच्या रूपात बदल होत असेल तर त्याला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणतो. ही झाली व्याख्या. पण त्याहीपेक्षा सोपं सांगतो. दिलेल्या वाक्यातील कर्ता शोधायचा. जर कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय लागलेला नसेल म्हणत आहे मी, तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचं असतं. कर्तरी प्रयोगातील वाक्यात कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला नसतो. मग इथं अमरला प्रत्यय लागलेला नाही म्हणून हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. कर्माला विभक्ती प्रत्यय लागलेला असतो पण कधी कधी कर्माला सुद्धा विभक्ती प्रत्यय लागलेला नसतो. कर्म कविता आहे, विभक्ती प्रत्यय लागला नाही. आणि क्रियापद वर्तमान काळातील असतं. म्हणतो हे वर्तमान काळातील आहे म्हणून अमर कविता म्हणतो हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. आता अजयने कविता म्हटली हे कर्तरी प्रयोग नाही कारण इथं अजयला प्रत्यय लागलेला आहे. हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हटली हे भूतकाळाचं झालेलं आहे वाक्य. तर हे कर्तरी प्रयोगाचं नाही. आणि त्याला घरी जावं होते हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. समजले? तर अशा पद्धतीनं कर्तरी प्रयोगातील वाक्यातील म्हणजे मी तुम्हाला सोपं सांगतो पहा. जर कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय लागलेला नसेल तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचं असतं. कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे परंतु कर्माला विभक्ती प्रत्यय लागलेला नसेल तर ते कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असतं आणि क्रियापद भूतकाळातील असतं. त्याच्यानंतर जर कर्ता आणि कर्म दोन्हीला विभक्ती प्रत्यय लागलेला असेल आणि क्रियापद एकारांत असेल तर ते भावी प्रयोगाचं उदाहरण असतं. तर कर्तरी प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे? अमर कविता म्हणतो हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. आता 27 नंबरचा प्रश्न आहे पहा. डॅश डॅश नामांना वेगळे अस्तित्व नसते. आता कोणत्या नामांना वेगळं अस्तित्व नसतं? तर जे भाववाचक नामं आहेत की नाही त्यांना वेगळं अस्तित्व नसतं. ती हे त्याचं उत्तर आहे. आणि भावाचक नामावरून भावाचा बोध होतो. भाऊ म्हणजे आपला ब्रदर नाही. 2014 वर्षीचा नाताळ गुरुवारी आला होता. तर 2016चा बालिका दिन कोणत्या दिवशी आला होता? आता हा प्रश्न आहे ना हा बुद्धिमत्ता चाचणीमधील कालमापनचा प्रश्न आहे. तुम्हाला सर्वात आधी नाताळ कधी असतो हे माहिती असणं आवश्यक आहे. तर नाताळ कधी असतो तर या ठिकाणी मी लिहून देतो. 25 डिसेंबरला काय असतो इथं लिहितो वाटल्यास. 25 डिसेंबरला काय असतो? नाताळ असतो. बालिका दिन कधी असतो माहिती आहे का? तर आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. तो कधी असतो? 3 जानेवारीला असतो. कधी असतो? 3 जानेवारीला बालिका दिन असतो. मग आता आपल्याला
25 डिसेंबर 2014 मधून 3 जानेवारी 2016 पर्यंत जायचं आहे. इथपर्यंत लक्षात आलंय का सर्वांच्या? मग आता 3 कसं जाणार माहित आहे का? तर 14 मधून 15 मध्ये जाताना हे सामान्य वर्षच आहे. 14 पण सामान्य वर्ष आहे आणि 15 सुद्धा सामान्य वर्ष आहे. म्हणून आपल्याला 1 दिवस पुढे जायचंय. मग 25 डिसेंबर 2014 रोजी गुरुवार होता. तर 25 इथं लिहितो 25 डिसेंबर 2015 या दिवशी एकच दिवस पुढे जायचे. कोणवार येणार आहे? शुक्रवार येणार आहे. का शुक्रवार येणार आहे? कारण 14 मधून 15 मध्ये 14 आणि 15 दोन्ही सामान्य वर्ष आहेत, म्हणून एकच दिवस पुढे जावं लागेल. मग 25 डिसेंबर 2015 ला शुक्रवार आहे. मग आता इथं पहा, 26 म्हणजे 25 डिसेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत किती दिवस राहतात? 26, 27, 28, 29, 30 आणि 31 म्हणजे डिसेंबरचे 6 दिवस झाले. आणि 3 जानेवारी म्हणजे जानेवारीचे 3 दिवस. 6 आणि 3 किती झाले? 9 दिवस झाले की नाही? मग पुढं काय करायचं आपल्याला? या 9 दिवसाला 7ने भाग द्यायचा, कारण 7 दिवसानंतर परत तोच दिवस येत असतो. 9 भागिले 7 केलं तर बाकी किती आली? 2 आली. म्हणजे 2 दिवस पुढे जा. पण कुठून 2 दिवस पुढे जायचं? या शुक्रवारपासून 2 दिवस पुढे जायचं आहे. मग शुक्रवारपासून 2 दिवस पुढे गेला तर शनिवार आणि रविवार. तर रविवार हे त्याचं उत्तर आहे. कोणवार आहे? रविवार हे त्याचं उत्तर आलेलं आहे. सोपी पद्धत आहे की नाही एकदम? चला त्याच्या पुढे 29 नंबरचा प्रश्न आहे आता. पुढचा प्रश्न असा आहे पहा, की गोपाळ 100 पायऱ्या चढून मंदिरात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांक एवढी फुले ठेवली तर त्याला किती फुले बरोबर न्यावी लागतील? आता तुम्हाला ना हा ॲक्च्युली नैसर्गिक संख्यांवर आधारित प्रश्न आहे बरं का. संख्यांचे प्रकारवरचा, की पहिल्या क्रमावर नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढायची हे जर माहीत असेल तर हे सोडवणं खूप सोपं जातं पहा. आणि त्याचा फॉर्म्युला असा आहे, म्हणजे पहिल्या क्रमावर नैसर्गिक संख्या. आता इथं काय दिलंय? गोपाळ 100 पायऱ्या चढून मंदिरात जातो. प्रत्येक म्हणजे पायरीचा जो क्रमांक आहे तेवढीच फुलं ठेवली. म्हणजे 1 नंबरच्या पायरीवर 1 फुल ठेवलं, 2 नंबरच्या पायरीवर 2 फुलं ठेवली, 3 नंबरच्या पायरीवर 3 फुलं ठेवली, अशाच पद्धतीनं 4 नंबरच्या पायरीवर 4 फुलं ठेवली. मग अशा पद्धतीने ह्या 1 पासून सुरू झाल्या की नाही? तर 1 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या क्रमावर 100 नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. मग ते सोडवण्याचा फॉर्म्युला अतिशय सोपा आहे. काय फॉर्म्युला आहे तो? n कंसात n अधिक 1 भागिले 2. n म्हणजे शेवटची नैसर्गिक संख्या. मग शेवटची नैसर्गिक संख्या 100 आहे की नाही? मग 100 कंसामध्ये 100 अधिक 1 भागिले 2 असं आपल्याला करावं लागेल. आणि मग 2ने जर आपण भाग दिला कशाला? 100ला. 2ने 100ला कितीचा भाग जातो? 50चा भाग जातो. मग आणि 100 अधिक 1 केलं तर 101 येतं. इथं लिहितो. मग 50 गुणिले 101 यांचा जर आपण गुणाकार केला तर त्याचं उत्तर येतं पहा 50-50 हे त्याचं उत्तर येतं. आणि ही गुणाकार करण्याची पद्धत खूप सोपी आहे बरं का. म्हणजे 101ची फोड तुम्ही 100 अधिक 1 करू शकता की नाही? मग 50 गुणिले 100 केलं तर 50च्या पुढे 2 शून्य दिले, 5000 आलं. आणि 50 गुणिले 1 केलं तर 50 आलं. 5000 अधिक 50 केलं तर 5050 हे तुमचं उत्तर आहे. आणि याहीपेक्षा सोपी पद्धत सांगतो, की पहिल्या क्रमावर नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची असेल तर शेवटची नैसर्गिक संख्या घ्यायची, त्याच्यानंतर लगेच येणारी नैसर्गिक संख्या घ्यायची. म्हणजे शेवटची नैसर्गिक संख्या 100 आहे, त्यानंतर लगेच येणारी नैसर्गिक संख्या 101 आहे. यांचा गुणाकार आणि भागिले 2. या 2ने समसंख्येला भाग द्यायचा आणि उर्वरित संख्यांचा गुणाकार करायचा. तुमचं उत्तर येऊन जातं. चला 30वा प्रश्न आपण पाहूयात. व्हिडिओला लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. पुढचा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे समान संबंधाचा. आयात, परिमिती, वर्तुळ, प्रश्नचिन्ह. आता आयताला जशी परिमिती असते, परिमिती म्हणजे काय? तर बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती असते. तसं वर्तुळाला काय असतो? परिघ असतो. म्हणजे वर्तुळाच्या परिमितीला काय म्हणलं जातं? परिघ असं म्हटलं जातं. हे सर्वांनी लक्षात ठेवा. क्लिअर झालंय? वर्तुळाच्या परिमितीला काय म्हणलं जातं? परिघ असं म्हटलं जातं. आणि क्षेत्रफळ तर समान आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GST मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. याच्यामध्ये लिपिक हायकोर्ट क्लर्कचे झालेले सगळे पेपर दिलेले आहेत, प्लस
लिपिडचा जो सिलेबस आहे कॉम्प्युटर, अंतर्गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, इतिहास, भूगोल, राज्यघटना त्यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत आणि खूप छान पद्धतीनं मांडणी केलेली आहे. छान पद्धतीनं सगळं दिलेलं आहे आणि हे व्हिडिओ तुम्हाला इतर परीक्षांना सुद्धा कामाला येतील. हा कोर्स 1 वर्ष तुमच्याकडे राहतो आणि सरावासाठी भरपूर पेपर पण दिलेले आहेत त्याच्यामध्ये आणि 500 रुपयाची फी आहे, पण त्याच्यामध्ये न्यायालय भरती ई बुक 200 रुपयाचं आणि हायकोर्ट क्लर्क टेशरी 200 रुपयाचं असं 400 रुपयाचे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.